मग आता हा पहिला जो पदार्थ आहे, आधी आम्हाला त्याच्यात वेगळेपण आपण जाणून घेऊयात, पण याचं नाव काय? याचं नाव आहे सँडविच ढोकळा. सँडविच ढोकळा. मग हे काय सँडविच आणि ढोकळ्याचं कॉम्बिनेशन आहे? नाही, हे इडली आणि ढोकळ्याचं कॉम्बिनेशन. इडली आणि ढोकळ्याचं कॉम्बिनेशन आहे. बरं, कोणी शिकवला हा पदार्थ? हा म्हणजे माझ्या मिसेसनीच. अरे वा, हे इनोव्हेशन मी केलंय, इडली आणि ढोकळा एकत्र आणण्याचं. बरं, म्हणजे त्यांनी फक्त त्यांना इडली शिकवली होती आणि ढोकळा शिकवला होता, त्याला एकत्र आणले सुनीलजींनी, बरोबर? ठीक आहे. मग याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. बेसन, उडीद डाळ आणि तांदळाची पेस्ट, बरं, साखर, साखर पाणी, बरं, मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट, कोथिंबीर, लिंबू फूल, खोबऱ्याची चटणी, बरं, सोडा खाण्याचा, राई, कढीपत्ता, जिरा, हिंग आणि मीठ. आता आपल्याला ह्याच्यावर फोडणी टाकायची. म्हणजे तेल लागेल? हो, घ्या. किती लागणार आहे? हा, थोडा अजून. बस. तेल जास्त नाही होणार? नाही. त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. बरं. हिंग टाकायचं थोडं. मोहरी जास्त टाकायची. बरं. अजून हां. आणि हे साखरेचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. बरं. फोडणीत साखरेचं पाणी आपण घातलंय? हो. बरं, कशामुळे असं? हे गोडवा येतं त्याला मग. बरं. आता हे ते साखरेचं पाणी त्याच्यात मुरेल ना? हा, मुरतं. बरं, पण मग आपल्याला ते पाणी मुरण्यासाठी अजून काही वेळ वाट पाहायला लागेल? हो, थोडा वेळ कट करून घेतलं की त्याच्यामध्ये ते पाणी मुरेल. बरं. त्याच्यानंतर कट करायचं. ओके. थोडक्यात त्याच्या वड्या पाडायच्या. हां, बरोबर. एरवी आपण ज्या आकारात ढोकळा असं छान कापतो आणि तो खायला पण टेस्टी असतोच. मला फार आवडतो ढोकळा. मी सुरुवात करणार, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने कट करा. हां. हॅपी बर्थडे टू यू. घ्या. झालेला आहे पहिला कट पाडून. आज ढोकळा मी पहिल्यांदाच कट केलेला आहे. पुढचे कट तुम्ही छान असे ते पाडून घ्या. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या ढोकळा सँडविचसाठी लागणारं साहित्य आणि कृती. सँडविच ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, साखर, उडीद डाळ आणि तांदूळाचं मिश्रण, साखरेचं पाणी, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, लिंबू फूल, कोथिंबीर, खायचा सोडा, मोहरी, कढीपत्ता, खोबऱ्याची चटणी, जिरं, हिंग आणि मीठ. कृती: प्रथम साच्याला तेल लावून त्यामध्ये उडीद डाळ आणि तांदूळाची पेस्ट घालून ती पसरवून घ्यावी. हा साचा इडली पात्रामध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यावा. ढोकळा बनवण्यासाठी एका वाडग्यात 4 चमचे बेसन, साखर आणि मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर इडली पात्रातून वाफवलेली इडली काढून घ्यावी. एका बाउलमध्ये कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घेऊन त्यात खोबऱ्याची चटणी एकत्र करून ही चटणी वाफवलेल्या इडलीवर लावावी. ढोकळा बनवण्यासाठी केलेल्या मिश्रणात 2 चमचे लिंबू फूल आणि सोडा घालून सर्व एकत्र करून घ्यावं आणि या एकत्रित मिश्रणाचा थर चटणी लावलेल्या इडलीवर पसरवून ढोकळा सँडविच इडली पात्रातून वाफवून घ्यावं. एका वाडग्यात तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग, मोहरी, कोथिंबीर आणि साखरेचं पाणी घालावं. ही तयार फोडणी ढोकळा सँडविचवर घालावी आणि त्याचे चौकोनी काप करून ढोकळा सँडविच सर्व्ह करावं.